नमस्कार. एखादा उद्योग निर्माण करणं, तो उद्योग उभा करणं आणि तो उद्योग संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये घेऊन जाणं, हे सगळं काम केलं आहे ते ठाणे शहरातील एक उद्योजिका मेधा मेहेंदळे यांनी. डॉक्टर मेधा मेहेंदळे या ठाणेकर आहेत आणि आपला तन्वी हर्बल्स हा संपूर्ण उद्योग अक्षरशः देशभरामध्ये त्यांनी पोहोचवला आहे. डॉक्टर मेधा मेहेंदळे आज आपल्याबरोबर आहेत. मॅडम, सर्वप्रथम महिला दिनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. काय सांगाल, तन्वी सुरू करावं असं कधी वाटलं? काय कारण होतं? 1990 साली ज्या वेळेला वनौषधी पावडरींपासून एक चांगलं उत्पादन लोकांना द्यावं असा मी विचार केला. त्यावेळेला मी असं बघितलं की साध्या वनौषधी पावडरी लोकांना दिल्या जातात, त्याच्याबरोबर ॲलोपॅथीचं किंवा रासायनिक औषध दिलं जातं आणि मग असं म्हटलं जातं की आयुर्वेदाने आणि वनौषधीने उत्तम गुण आला. त्यावेळेला माझ्या असं डोक्यात आलं की असं न करता फक्त वनौषधीने जेव्हा उत्तम गुण येईल त्याला ॲलोपॅथीची जोड न देता तेव्हा असं म्हणणं खरं ठरेल, नाहीतर हे दुटप्पी होईल. मग मी त्याच्यावरती संशोधन केलं आणि वनौषधीपासून सत्व तयार केलं. साधी वनौषधी पावडर आपण जी वापरतो ती 100 किलो इतकी घेतली तर त्याच्या गोळ्या 100 किलो तयार होतात. पण सत्व हे आम्ही 100 किलोतनं 10 किलो इतकं तयार केलं. त्यामुळे ते 10 पट अधिक गुणकारी, रक्तात जलद मिसळायला लागलं आणि इन्स्टंट गुण ॲलोपॅथीसारखे पण कुठल्याही दुष्परिणामांशिवाय लोकांना मिळायला लागले. मग ह्याचा एक उत्तम प्रत्येक आजारावर उपयोगी असा एक पाठ तयार केला आणि त्यामुळे ही तन्वी पॅथी मी निर्माण केली. 90 सालापासून आत्तापर्यंत तन्वीचे पेशंट्स जे तन्वी औषध घेत आहेत ते कायम अजूनही घेत आहेत, कारण त्यांना माहिती आहे की आजार असो कोणताही, तन्वी हर्बल्सचा उपचाराचाही आणि आयुर्वेदाचा मूलमंत्र आजार झाल्यावर औषध घेण्यापेक्षा आजारी होऊ नये यासाठी नैसर्गिक टॉनिक घ्या. आणि तन्वी शताच्या रूपात लोकांना ते टॉनिक आम्ही उपलब्ध करून दिलं. त्याचबरोबर पार्किन्सन्स असेल, हार्ट ब्लॉकेजेस असतील, सोरायसिस, कॅन्सर, इतर अनेक तक्रारी असेल, इन्फर्टिलिटीपासून ते हेअर अँड स्किन कंप्लेंटपासून मुलांच्या उंची आणि बुद्धीपर्यंत, या प्रत्येकामध्ये जेव्हा आपल्या तन्वी हर्बलच्या सत्व कॉन्सन्ट्रेट्सनी उत्तम गुण मिळायला लागला तेव्हा आयुर्वेद हा लोकांच्या जीवनात परत आला. कारण लोकांना आता मोठ्या मोठ्या गोळ्या, कडू काढे हे सगळं नको आहे. हे सगळं वापरून त्यांना नॉशिया येतो आणि 2-2 चमचे पावडर सकाळ संध्याकाळ घ्या म्हटलं तर आजची पिढी तयारच होणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट की पावडर घेऊन आपण सांगितलं की हळूहळू तुम्हाला गुण येईल, ते म्हणतील की तुमचं औषध तुमच्याकडेच ठेवा. त्यांना आत्ता औषध घेतलं की 5 मिनिटात इन्स्टंट गुण हवा आहे. आणि आमचं तन्वी शता किंवा इतर सगळी तन्वीची 25-30 औषधं इन्स्टंट गुण देतात आणि म्हणूनच ती जनमानसात लोकप्रिय झाली. आज आता तुम्ही म्हणालात त्या पद्धतीने जगभरामध्ये हा व्यवसाय पोहोचलेला आहे. नक्कीच. ज्यावेळेस सुरुवात केली होती त्यावेळेस स्वप्न काय होतं? खरं म्हटलं ना तर सुरुवात केली त्यावेळेला एकच डोक्यात होतं की ठाण्यात ही अशी छान औषधं आपण जी बनवतोय, फॅक्टरीत स्वतः आम्ही औषधं तयार केली की ती ठाण्यात आपल्या सेंटरला विकायची आणि तिथे क्लिनिक असेल, डॉक्टर औषधं लिहून देतील आणि आपण औषधं लोकांना द्यायची. कॅमलिनचे संचालक सुभाष दांडेकर सर हे माझे उद्योग म्हणून, ते स्वतःही औषधं वापरतात, त्यांना खूप ते आवडतात, त्यांचा उत्तम गुण त्यांना पटतो, भावतो. आणि तेव्हा त्यांनी मला असं सांगितलं की मेधा, तुझ्याकडे इतकं चांगलं औषध आहे, त्यामुळे मी ठाण्यातच राहणार, इथेच काम करणार असं म्हणून चालणार नाही, तर ते जगाच्या कानाकोपऱ्यात लोकांना उपलब्ध करून देणं हे आता तुझं कर्तव्य आहे. आणि त्यामुळे आपल्या आसपासचे डिस्ट्रीब्युटर इतरांना मी सुचवलं की असं माझ्याकडे चांगलं औषध आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे औषध विक्रीसाठी तुमच्या केमिस्टच्या दुकानात ठेवू शकता. आम्ही हे कुठल्याही पद्धतीने कमर्शियल न केल्यामुळे आजही माझ्याकडे कुठलाही मार्केटिंग MR प्रतिनिधी किंवा वेगळं काही यंत्रणा, मार्केटिंग टीम असं माझ्याकडे काहीही नाही. पण तरीसुद्धा आज घराघरात तन्वी पोचलं याचं कारण माउथ टू माउथ पब्लिसिटी आणि लोकांचा तन्वी औषधांवरचा विश्वास की कुठलाही आजार असेल तर प्रथम तन्वी प्रथमोपचार हर्बल स्वरूपात घ्यायचा, त्यांनीच उत्तम गुण मिळणार आहे. जर आपल्याला काही जोड लागली तर ती ॲलोपॅथी औषधांची काय घ्यायची हे आपले फॅमिली फिजिशियन आपल्याला सांगू शकतात, किंवा ती जी औषधं आहेत ती कमी कशी करायची. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं तन्वीचं औषध घेताना दुसरी कुठलीही पॅथी असेल तर ती बरोबर घेता येते. हळूहळू ते औषध त्यांचे डॉक्टर कमी करतात, त्या औषधामध्ये आम्ही दखल देत नाही. पेशंटना औषध सुरू केलं की 8 दिवसात फरक पडायला लागतो. महाराष्ट्रात जवळजवळ 100 ठिकाणी आपण तन्वीची क्लिनिक सुरू केली, तिथे महिन्यातनं एकदा फ्री चेकअप महाकॅम्प होतो.
तन्वीच्या प्रत्येक क्लिनिकमध्ये कुठलीही फी आकारली जात नाही. बरोबर. डॉक्टर मोफत मार्गदर्शन करतात, नाडी परीक्षण करतात, आहार विहार आणि तन्वीचंच फक्त औषध हे पेशंटना दिलं जातं. याला उद्योगाचा दर्जा आज तुम्ही दिलेला आहात. प्रचंड मोठ्या प्रमाणात जगभर तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे पसरलेलं आहे. हे सगळं करत असताना तुमचे मॅनेजरियल स्किल्स याच्यामध्ये कशा पद्धतीने वापरले गेले? अगदी मुली लहान होत्या त्यावेळेला एक खांबी माझा तंबू होता. पोळ्या लाटत असायचे, अजूनही घरात सगळं स्वयंपाक पाणी सगळं करून मी हे सगळं सांभाळते, कारण गृहिणी म्हणून जो आनंद आहे तोही मला मिळायला हवा आणि माझं सत्व जे आहे तन्वी सत्व तेही मला सांभाळायचं आहे. तर त्यावेळेला सुरुवातीला पोळ्या लाटताना फोन यायचे, मार्केटिंग डिपार्टमेंटला कनेक्ट करा, सेल्सला कनेक्ट करा, तर सगळं मीच असायचे. त्यामुळे मी सांगायचं की वन वुमन शो आहे. आता मात्र माझ्या मुली जावई बरोबर आल्या आणि इतके वर्ष माझ्या डोक्यात एकच होतं की हे तन्वी हे ध्येयनिष्ठ आहे, लोकांना उत्तम गुण देण्यासाठी आपण काम करतो, ज्याला हवं त्यांनी हे वापरावं आणि आयुर्वेदाच्या सान्निध्यात यावं, निसर्गोपचाराच्या सान्निध्यात यावं. यासाठी आम्ही ठिकठिकाणी भाषणं द्यायला सुरुवात केली, मोफत व्याख्यानं दिली. ते ऐकून लोकांना असं वाटायचं की आपण किती वेगळं आणि काहीतरी मिरॅकल्स ऐकतोय. तर तेव्हा आम्ही त्यांना सांगायचो की 5000 वर्षापूर्वी चरक सुश्रुत वाग्भटांनी हे लिहून ठेवलेलं आहे, फक्त आपल्यापर्यंत पोहोचलं नव्हतं, ते पोहोचवण्याचं काम आम्ही करतोय. आणि आयुर्वेद इतका महान आहे की तो लोकांनी ऐकला आणि त्यातलं थोडं जरी आत्मसात केलं तरी 100 वर्ष निरोगी जगण्याची गुरुकिल्ली आयुर्वेदाची दिनचर्या, ऋतुचर्या, गर्भवती परिचर्या यातनं आयुर्वेदाला नक्की त्यातनं लोकांना मिळेल. आता हे करताना आता मात्र माझी मुलं मला मुली सांगतात की आता आम्ही हे वाढवू. तू इथपर्यंत नेलायस, हा प्लॅटफॉर्म आम्हाला दिलायस, खूप मोठी जबाबदारी आहे, कारण आम्हीच सुरू केलं असं आमची प्रॅक्टिस तर आम्हाला कोणी काही विचारलं नसतं, पण तू इथे आम्हाला नेऊन ठेवलेस, त्याच्यावर आम्हाला जायचं आहे, त्यामुळे खूप मोठी झेप घेण्याची गरज आहे. त्याच वेळेला मी फक्त एक आयुर्वेद ह्याच्यासाठी जसं ध्येयाने काम केलं तसं माझ्या कलागुणांना सुद्धा मी जोपासलं. हे जे कलागुण आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे ध्यास होता की शाळा चालू करणं. आणि त्यासाठी माझ्या मैत्रिणीची एक शाळा होती, तिच्या काही आरोग्याच्या समस्यांमुळे तिला ती बंद करायची होती. मी तिला असं सांगितलं की ही शाळा मी घेते, कारण मी तोपर्यंत 15-20 वर्ष छंद वर्ग ठाण्यात चालवायचे. आणि मी ती उषा मेहेंदळे विद्यालय म्हणून शाळा चालू केली. त्या शाळेमध्ये जागा मिळण्यासाठी जेव्हा अडचणी आल्या त्यावेळेला एकनाथ शिंदे साहेबांनी मला खूप मोठी मदत केली आणि आज आनंद विश्व गुरुकुल या नावाने ठाण्याला भूषण अशी संस्था शारदा एज्युकेशन सोसायटीच्या निमित्ताने झाली. आजही मी त्यात प्रेसिडेंट आहे आणि ढवळ सर आणि शिंदे साहेबांच्यामुळे आज ही संस्था खूप मोठी झाली, नावारूपाला आली. हे सगळं तुम्ही सांभाळता कसं काय? कारण आम्ही तुम्हाला बघतो की वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने डॉक्टर मेधा मेहेंदळे दिसत असतात. हे जे टाइम मॅनेजमेंट आहे किंवा हे जे सगळे स्किल्स आहेत या तुम्ही स्वतः इंट्रिन्सिक होत्या का या तुम्ही डेव्हलप केल्या? जे असाध्य जे अशक्य तेथ मन धावे, ह्याचंच सगळं येतं की आपल्याला जे असाध्य दिसतं ना तेच आपण करायचा प्रयत्न करतो आणि ते करता करता आपण ते आपोआप करून जातो, कारण आपली ती इच्छाशक्ती आपल्याला तिथपर्यंत नेत असते. आणि म्हणून महिला म्हणून मी बघितलंच नाही हे काम करताना, मी एक व्यक्ती म्हणून काम करत गेले. समोरच्याला सुद्धा मी व्यक्ती आहे म्हणून ते मी दाखवलं की भेदभाव नको, आणि ती समानता मी स्वतः आचरणात आणली माझ्या कुटुंबात आणि माझ्या मुलींना सुद्धा ती शिकवली. त्यामुळे आज त्या सुद्धा एक व्यक्ती म्हणून समाजात स्थान मिळवत आहेत. आणि प्रत्येक महिलेने मला असं वाटतं की आर्थिक स्वातंत्र्य हे तिला मिळायला हवं, ती तिच्या पायावर उभी राहायला हवी, समान दर्जा हा तिला घरात मिळायला हवा, घरातल्या कामांचं समान वाटप हे पती पत्नीमध्ये व्हायला हवं, फक्त एकटी स्त्री करते हे नसायला हवं. आणि दुसरं म्हणजे ती खरोखरी अर्धांगिनी असायला हवी, केवळ कागदोपत्री ती अर्धांगिनी नव्हे तर तिला तसाच दर्जा, तिच्या आवडीनिवडी, तिच्या महत्वाकांक्षा ह्यांना सुद्धा तितकंच स्थान मिळायला हवं. आणि एक स्त्री म्हणून घडवताना जर आपण मुलगा आणि मुलगी यांना समान शिकवलं आणि त्यांना समान सांगितलं की नाही, संरक्षण दोघांनीही आपलं आपलं करायला हवं, घरकाम दोघांनीही करायला हवं, आणि जेवढं आईला मुलांनी सांभाळायचं तेवढंच मुलींनी सुद्धा सांभाळायला हवं, ती दोघांची जबाबदारी आहे. मला असं वाटतं की पुरुषांनी आपल्याला स्वातंत्र्य देणं वगैरे हा काळ जुना झाला, महिलेनीच आपलं स्वातंत्र्य मिळवणं गरजेचं आहे. याचं कारण की दुसऱ्यांवर अन्याय करायचा नाही आणि दुसऱ्यांनी केलेला अन्याय सहन करायचा नाही. डॉक्टरांशी आपण आणखी चर्चा करणार आहोत मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर. नवीन पितांबरी बार मध्ये आहे अँटीबॅक्टेरियल एजंट, जो भांड्यांना चकाचकच नाही तर निर्जंतुकही बनवतो. सर्वोत्तम स्वच्छता तुमच्या पाशी, जर नवीन पितांबरी बार असेल तुमच्या हाती. जागतिक महिला दिनानिमित्त तमाम महिला भगिनींना नगरसेविका सौ मालती पाटील
आणि श्री रमाकांत पाटील यांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा जागतिक महिला दिनानिमित्त तमाम महिला वर्गाला नगरसेविका सौ मालती पाटील आणि श्री रमाकांत पाटील यांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बस बस रोक दो. कितने हुए भाई साहब? सर 55 रुपये. 55 रुपये. हाँ ये लीजिए. सर छुट्टे नहीं हैं. छुट्टी तो मेरे पास भी नहीं है. तो एक काम कीजिए सर, यूपीआई के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए. मेरा वर्चुअल आईडी पीछे लिखा हुआ है. अच्छा ओके ओके. हम यूपीआई को सपोर्ट करते हैं. मेरा देश मेरा देश मेरा देश मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. मॅडम, तन्वीचा व्याप तुम्ही प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढवला. स्वतः उद्योजिका म्हणून तुम्ही आज एस्टॅब्लिश्ड आहात. काय सांगाल? अनेक महिलांना उद्योगामध्ये यावं असं वाटत असतं, अनेकदा त्यांना काहीतरी करावं असं वाटत असतं, परंतु बऱ्याचदा खूप साऱ्या अडचणी असतात. आता काही अडचणींचं तुम्ही स्वतः आत्ता सांगितलेलं आहात. एक उद्योजिका म्हणून एखाद्या महिलेला स्थापित व्हायचं असेल तर त्यांनी काय करायला पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छोट्या स्वरूपात उद्योग करायला हवा. तो चांगला जम बसला आणि आपल्या आवडीचा उद्योग करायला हवा. दुसरा कोणीतरी काय करतोय त्याची कॉपी करून आपण कधीच यश मिळवू शकत नाही. तर त्या सगळ्यांचं बघून मला काय त्यातलं आवडतंय हे बघून काहीतरी वेगळा मार्ग त्यातनं घ्यायला हवा. आपल्या उत्पादनाचा उत्तम दर्जा, चांगलं काम आणि जे काही आपण देतोय ते लोकांना आवडेल अशा पद्धतीने तयार करणं हे खूप गरजेचं असतं. असं काही नाही की फक्त अर्थार्जन. एखाद्या व्यक्तीने समाजसेवा करून सुद्धा ती चांगलं काम करू शकते. पैसे मिळवणं म्हणजे सर्व नाही आहे, तर आपण आपली नोकरी करून सुद्धा समाजकार्य करू शकतो. दोन्हीची आज गरज आहे. म्हणजे उद्योग करा, त्यातनं तुम्ही थोडं सेवाभावी काम पण करा आणि उद्योग करताना आवडीचा उद्योग करा, तो निष्ठेने करा. छोट्या प्रमाणात आधी करा. खूप मोठं लोन काढून त्याच्यातच बुडून जाण्यापेक्षा हळूहळू तो वाढवा आणि मग मोठी झेप घ्या. एकदम मोठी न झेप घेता आपल्याला अंदाज आला पाहिजे की हातपाय पाहून पांघरून पसरणं ही जी म्हणे त्याप्रमाणे सुरुवातीला तरी त्याचा आवाका जो मी ठेवला, माझ्या उदाहरणावरनं मी तुम्हाला सांगते की त्यानंतर आपण मोठं होण्यासाठी कर्ज घेण्याचं बळ ते आपोआप आपल्यामध्ये येतं. आणि हे करताना आपलं घर, आपला समाज याच्यासाठी उपयुक्त असा उद्योग करा. कुठेही त्या समाजाला धोका वाटेल किंवा काही घातक असं त्याच्यामध्ये नसावं, तरच आपण केलेल्या उद्योगाचा हा पूर्ण आपल्या देशाला, समाजाला फायदा होत असतो. एक्झॅक्टली. तन्वीचं पुढचं पाऊल काय असणार आहे? आजपासून 5 वर्षांनी, 10 वर्षांनी डॉक्टर मेधा मेंदळे तन्वीला कुठे बघतायत? तन्वीचं पुढचं पाऊल म्हणजे हेच असणार आहे की हे तन्वी माझ्या मुलींच्या सुपूर्द करणं. कारण चुकल्या तरी चालेल, पण त्यांनी शिकणं गरजेचं आहे. बरोबर. जी झेप मी घेतली आहे त्याच्या 100 पट झेप त्यांनी घ्यावी आणि 1000 वर्ष तन्वी टिकलं पाहिजे हे ब्रीद वाक्य ठेवून आम्ही काम करतोय. त्यामुळे ह्या पिढ्यानपिढ्या चालणारा व्यवसाय आहे, ही आरोग्य सेवा आहे आणि धन्वंतरींच्या चरणी ही सेवा अर्पण करून हे काम वसा म्हणून चालू ठेवायचं. सावित्रीच्या लेकी होत आम्ही आणि त्यामुळे ही सावित्री साक्षरता, आरोग्य सेवा याचा वसा घेणारी आहे. त्यामुळे या सावित्रीच्या लेकी ही तन्वी आरोग्य सेवा अशीच जपतील. महाराष्ट्रात आम्ही ठिकठिकाणी महिलांना आमचे तन्वी सेंटर्स आणि क्लिनिक चालू करून दिले. तिथे आम्ही आमचे डॉक्टर दिले. त्यामुळे आज महिलांना सुद्धा अर्थार्जन करण्यासाठी एक नवीन प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला. तन्वीतर्फे अजून नवनवीन औषधं रिसर्च करून आम्ही तयार करतोय. वेगवेगळे काही इतरही प्रकारचे म्हणजे आता शॅम्पू असेल, लोशन्स असतील, जे हर्बल स्वरूपात आपण करू शकू, आयुर्वेदीय उपचार स्वरूपात, अशाही पद्धतीने आमचं त्याच्यावर संशोधन चालू आहे. त्यामुळे
कुठल्याही आजारावर ही 100% हर्बल तन्वी पॅथी हे आज लोक वापरतायत. घरोघरी आजीबाईच्या बटव्यासारखं तन्वीचं किट, तन्वीचं पुस्तक ते ठेवतायत आणि तान्ह्या बाळापासून वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत आपल्या जीवनात आनंद राहण्यासाठी प्रत्येक जण रोज 2 तन्वीशता घेत आहे. जो हे तन्वीशता घेतोय तो आम्हाला सांगतोय की आज इतके वर्ष माझ्या जीवनामध्ये जो आनंद कमी होता, जी पॉझिटिव्हिटी कमी होती, ते सगळं आम्हाला या तन्वीशताने दिलं आणि निरोगी आरोग्याची परंपरा तन्वीशता आज घराघरात पोचली. माझ्या मते तुम्ही दिवसाला 4 तन्वीशता घेत असणार, कारण जेवढी पॉझिटिव्हिटी आम्हाला तुमच्यामध्ये दिसते तेवढी पॉझिटिव्हिटी फार रेअरली दिसत असते. आणखी एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपण मॅडमशी चर्चा करतोय. बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लगसराई धमाका 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन्स स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात, नव्या रंगात. अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन्स स्टुडिओ. एथनिक मेन्सवेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टीवेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी होऊ बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 022-2530-4837. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयवदानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 750-6946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. पण प्रचंड मोठ्या प्रमाणात, म्हणजे आता तुम्ही म्हणाल 1000 वर्ष तन्वी राहिलं पाहिजे. डेफिनेटली आमच्याकडनं शुभेच्छा. पण हे करत असताना तुम्हाला काही अडचणी आल्या होत्या का, आणि अडचणींवर मात कशी केली? अनेक अडचणी आल्या, त्या पुढे येत राहणार आहेत. एक्साईज ड्युटी आमच्या आयुर्वेदिक उत्पादनाला लावली गेली. आज आमचं औषध असून सुद्धा आम्हाला ती कॉस्मेटिकची लावली. आम्ही कितीही सांगितलं की आमचं हे औषध आहे, आम्हाला ती कॉस्मेटिकची लावू नका. तर पण कसं आहे की त्यासाठी मी माझं चांगलं औषध नाही बंद करू शकतो. मी खूप कष्ट घेतले, जाऊन मांडलं त्यांच्या पुढे. पण कधी कधी आपण त्याच्यामध्ये यशस्वी नाही होऊ शकत, आपली बाजू योग्य असू नये. मग त्यावेळेला भारतात न्याय मिळत नाही, आपण आपलं चांगलं काम करत राहायचं असं समजून ते काम पुढे चालू ठेवलं पेशंटसाठी. की आज आपला पिंपल टोन पावडर आहे, ज्याला पिंपलचा त्रास आहे तोच ते वापरणार, हे औषध आहे. पण त्याला जर कॉस्मेटिकची ड्युटी लागली तर ते औषध जर 10-15 रुपयांनी महाग झालं तर ते लोकांना घेताना महाग आहे. आता ते स्वस्त व्हावं यासाठी औषधांची ड्युटी जी असते ती आम्हाला लागावी असं मी सांगते. कधीतरी मला न्याय मिळेल असं मला वाटतं. आयुर्वेद घराघरामध्ये पोहोचवण्याचं हे तन्वीचं कार्य आहे. तन्वी 1000 वर्ष राहिलं पाहिजे अशी त्यांची महत्त्वाकांक्षा आहे. आज डॉक्टर मेधा यांनी साधारणपणे 1990 मध्ये ज्यावेळेस तन्वी सुरू केलं त्यावेळेस अतिशय छोट्या
प्रमाणामध्ये हा संपूर्ण उद्योग सुरू झाला होता. आज जगभरामध्ये हा उद्योग पसरलेला आहे आणि आता पुढची पिढी हे सगळं पुढे नेण्यासाठी सिद्ध झालेली आहे. मॅडम, माझ्यावरती प्रत्येक महिलेसाठी तुम्ही आदर्श असाल. आमच्याकडे आलात, आमच्याशी बोललात, त्याबद्दल धन्यवाद.